तर हा आहे आपला रोहित. रोहित प्लीज. हॅलो मित्रांनो, तर मी आहे तुमचा तिकडं आशिक, तो तिकडे फोटो झूम करतो. आला कॅमेऱ्यामध्ये आणि मी तुमचा रोहित. तर प्रो काय म्हणतो सांग ना. तर आपण हॉस्टेलवर आहे वल्ले बीचच्या. आज आम्ही इथं आपल्या हॉस्टेलवर आलो आहे. आता इथंच राहणार आहे तो 3 वर्ष, कारण की इथं त्यानं आता स्थायिक झाला तो आता गाव सोडून. आता इकडे शिक्षण घ्यायला लागतो. आता इकडे बॉम्ब शिक्षण घ्यायचं मस्त लगे. आशिक आपला ते तिकडे. तर या हॉस्टेलच्या बद्दल तुम्ही काही सांगू शकता का? आपण हॉस्टेल इतकं गेलो, हॉस्टेल इतकं गेलो, इतकं माझे लगे तिकडे बाहेर बी येतं. हॉस्टेलची चालू व्यवस्था आहे, म्हणजे व्यवस्था म्हणजे वापरी साईडनं मस्त लगे. फक्त पाण्याची अडचण नाही, मच्छर येतं, सगळे येतं. म्हणजे अशी गरीब तुम्ही सांगता इकडे जर आल्या तुम्हाला गावाचं ध्यानच येणार नाही. कारण गावामध्ये जी गोष्ट आहे ती इथं आहेत. मच्छर इथं आहे, घाण इथं आहे, इथं दलिंदरपणा येत आहे, शिवा इथं आहे, भांडणी इथं आहे, सगळं काही इथं आहे तुम्हाला. आणि बनवणार बी आजमायचे. आता मय भाजी जी असते ती बिना तेल मीठ सगळं लगे. फक्त काय करायचं, फक्त पाणी टाकायचं आणि उकळायचं फक्त ते, त्याला चुरून घ्यायचं त्याच्यात फक्त. बस तेवढंच कार्यक्रम आहे आपला. असा कार्यक्रम आहे. तुम्हाला एखाद्या दिवशी मी भाजी दाखवून मग आपली हाताची करून कशी काय तुम्ही टेस्ट पाहिजे, तुम्ही तेच घ्यायचं काम नाही तुम्हाला. तुम्ही पाय म्हणून टेस्ट येणार आहे तुम्हाला फक्त. कारण की आता आपले व्हिडिओ आता इथेच येणार आहेत. इथून म्हणजे आपले जवळपास तुम्हाला मी आता असेच आपला बघा परिसर कसं वाटतं तुम्हाला. ही गोगाबाबा टेकडी आहे का? हो गो हां, ही गोगाबाबा टेकडी आहे. तर बघा हे आपलं छत्रपती संभाजीनगर उर्फ औरंगाबाद हे त्यातलं मधलं. आपलं आशिकला घेऊन जा. चला आमचा आशिक दाखवतो तुम्हाला. तुला आमचा आशिक दाखवतो. आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतंय हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. या ब्लॉग जे आम्ही काढायला लागलो हे जे आमचं राहणीमान कसं आहे, आम्ही कसं इतर वास्तव्य करतो.